चला तर पावसाळ्यात उगवणारी आणखी एक रानभाजी बघूया. तर ही आहे कुंजराची भाजी. आमच्याकडे याला कुंजराची भाजी असे म्हणतात. तर पावसाळ्यात बऱ्याचशा रानभाज्या उगवतात, ज्यापैकी ही एक आहे आणि कुठल्याच कीटकनाशकाचा फवारा नसतो. त्यामुळे कुठलीही रानभाजी खायलाही पौष्टिकच असते. म्हणून पावसाळ्यात उगवणाऱ्या कुठल्याही रानभाजीचा आपल्या जेवणामध्ये नक्की समावेश करावा. तर भाजीचे जे आहे आपल्याला कोवळे-कोवळे पानं छान आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण भाजीला बरीचशी माती लागलेली असते. त्यानंतर भांड्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालायची. हे थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये धुतलेली कुंजराची भाजी घालून घ्यायची. थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. तर कुठल्याही रानभाजीमध्ये म्हणा किंवा पालेभाजीमध्ये म्हणा पाणी घालायची गरज नाहीये. हे अगदी वाफेवरच शिजतात, त्यामुळे त्याची चव छानच लागते. तर इथे मस्त अशी आपली कुंजराची भाजी बनवून तयार आहे. भाकरीसोबत तर एक नंबर लागते. नक्की बनवून बघा.